कॅब आहे नाही, हा नाही आहे, तिकडून येईल. गाइस, गुड मॉर्निंग, वेलकम बॅक टू न्यू ब्लॉग, न्यू डे, न्यू प्लेस, न्यू होम. तर आता आम्ही आलो आहे नागपूरला, जसं की कालच्या ब्लॉगमध्ये तुम्ही बघितलं. आणि घरी आलो आहे नागपूरला, स्वतःच्या घरी आलो आहे. आतापर्यंत आईकडे होतो आणि आता आम्ही आज महत्त्वाचे काही कामं करणार आहे. त्यासाठी आम्ही एवढ्या धावपळीने आलो काल. कामासाठी यायला लागला मला, नाही तर मी येणार नव्हतो. फार अकडली काल ट्रेनमध्ये. ट्रेन एवढी लेट झाली, तुम्ही बघितलं असेल. नंतर ब्लॉग शूट करते म्हटलं घरी आल्यावर. फक्त खिचडी बनवली आणि सांडगे तळले, दही मिरच्या, असं जेवण केलं. जेवण पण असं केलं की टाईमपास केला आणि झोपून गेलो. कधी झोपलो कळलंच नाही. तर मी थोडा स्टँडला मोबाईल लावते, कारण माझी करंगडी तुटायला आता आलेली आहे. जोडायची वेळ येऊ शकते आणि आता मी जोडणार नाही. चलो, स्टँडला लावलं. आता थोडा लांबून पण दिसते आणि थोडं व्यवस्थित दिसते फेस, नाही तर पुरा हक्का फेस खान दिसतो. तर चलो, आता इकडे आम्ही थोडं एक ब्लॉग बघतो, ज्याचे नेहमी बघतो. एक महाडिक म्हणून आहे, त्यांचे ब्लॉग खूप छान असतात. यांनी ट्रॅव्हल ब्लॉग लगेच टाकला का त्याच दिवशीचा? हा आधीचा असेल, बालीचा वाटतं हा. ओके, तर आंघोळ वगैरे व्हायचीच आहे. आणि इकडे बघा वेळ किती झालेला आहे, 8:30 वाजलेला आहे. तर गौरव आताच खाली जाऊन दूध घेऊन आला, कारण दूधवाल्या दादांना आम्ही कळवलंच नाही आम्ही आलो आम्ही, त्यामुळे तो दूध आणणार नाही आमचं. आज त्याला सांगून देशील आणि पेमेंट करशील लास्ट मंथ. तुला काय पाहिजे आपलं? अंजीरचं पॅकेट सगळ्यात खाल्ली असेल त्यात. आणि मस्तपैकी झाड झूड पूस पास सगळं क्लिनिंग केलेलं आहे. फक्त बाहेरचा पोछा लावायचा, जो की गौरव लागणार आहे. आणि पटापट आंघोळ वगैरे करून आम्हाला त्या कामासाठी जायचं आहे, जे महत्त्वाचं काम आहे. सोबतच आज संध्याकाळी हॉस्पिटलला सुद्धा जायचं आहे. तर त्यामुळे थोडे कामं आहे आज. हेक्टिक आहे. काल तर हेक्टिक झालंच, आज परत हेक्टिक आहे. काल पुलगावांना आलो आणि त्यानंतर इकडे आलो, खूप जाम थकलो. आणि काल थोडं घरून निघताना वाटत होतं की मी जास्त वेळ तिकडे राहिली पण कसा वेळ गेला माहिती नाही. आणि आता होळीसुद्धा आहे जवळपास. तर आमची ही या पहिल्या घरी, म्हणजे या नवीन आमच्या स्वतःच्या हक्काच्या घरातली पहिली होळी आहे ही. जेही काही फेस्टिवल्स राहणार या वर्षामध्ये ते सगळे पहिले राहणार. फक्त दिवाळी लास्ट टाईम होऊन गेली, ते जे सण होऊन गेले लास्ट इयरमध्ये ते आमच्यासाठी पहिले होते. तर आता जी आहे ही जसं की गुढीपाडवा, नवीन वर्षाची सुरुवात जी आमची ह्या घरात नवीन घरात होणार आहे, गुढीपाडवासुद्धा पहिली असणार आहे. सो विचार केला की छान मस्त एन्जॉय करू, सेलिब्रेट करू. आणि लेट्स सी, बघू आता पुढे. तर चला, तुम्ही चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब नक्की करा आणि बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका, कारण आता येणारे जे कहाणीमधले ट्विस्ट आहे ते थोडे हटके असणार आहे. कारण आता जे तुम्ही बघाल ना पुढे, तुम्हाला सगळे सरप्राईज फुल धमाका मिळणार आहे चॅनलवर. सो गाईज, बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका. तर चलो, आता गौरव चहा बनवतो इकडे. दूध घेऊन आला चहा. छिलके काढायचा खूप कंटाळा येतो बदामचा. तू टाकले का बॉटलमध्ये? हे काढले, बरं केलं. ते पाऊचमध्येच खूप दिवसापासून पडलेले होते, गावाकडे घेऊन गेलो होतो. आणि माठसुद्धा आणायला लागते मला. माठ माझा असं एकदम माहिती नाही माठाला काय झालं, कुठला माठ घ्यायला पाहिजे मला नक्की कमेंटमध्ये सांगा. कारण हे असा माठ घेतला तर हे असं चाललेलं आणि नॉर्मल माठ घेतला तर बसत नाही. इथे थोडा प्रॉब्लेम आहे. मला स्टँडसुद्धा घ्यायचा आहे इथल्यासाठी. मी डब्यावरच माठ ठेवतो. मला सांग एक गोष्ट, आपला तर पहिला तर नॉर्मलच माठ होता, काळा माठ होता. आता मग तो कसा ठेवत होतो आपण बेटा? इथे थोडी होतो आपण, तिकडे होतो ना बेटा. इथेच होता हा पहिला माठ आहे आपला, इथे आलो तेव्हापासूनचा. काय गोष्ट करते मग तो काळावाला यूज नाही केला आपण. काढा आपण तिथेच टाकून आलो बेटा. ते छिडके झाड त्यात झाडू पोछा केलेला. उचल. मला फक्त काळा आधीचा माठ, त्याला हे नाही आठवलं की रेंट मी राहत होतो तिथे ठेवला आपण तो. पकडले पण भरपूर ब्लॉग आलेले आहे चॅनलवर, जा आणि बघा. खूप मस्त इंटरेस्टिंग आहे. आणि आपला जो एवढ्यातला ब्लॉग आहे, जसं की गायची डिलिव्हरी केलेली, तो फार गेलेला आहे. म्हणजे 500च्या जवळजवळ व्ह्यूज आहे. 600. आपले जे 2 दिवसात 3 दिवसात एवढे व्ह्यूज आपल्याच्यावर येणं मुश्किल आहे, कारण आपलं गरिबाचं चॅनल आहे. सगळं आपण सध्याच एवढं
फेमस रिच नाही जायला आहे. तर त्यामुळे आपल्यासाठी खूप मोठी गोष्ट आहे आणि एवढी मोठी रिच 2 दिवसामध्ये येणं एवढी मोठीच झाली ती. तर बघितलं नसेल तर जा आणि बघा. तर चला मी चहा पिते. बोलत बसली तर कामंसुद्धा राहून जाईल, कारण म्हणून मी कॅमेरा जास्त हातात घेत नाही. गौरवच्या हातात का देते, कारण खाली लोकांच्या हातात मोबाईल द्यायचा. मी पगार दूंगी बेटा, डोंट वरी. पगार देणार मी तुला मंथली. तुझा पगार तो मैं लूंगा. सॅलरी आल्यावर तुझ्या अकाउंटमध्ये क्रेडिटेड. हे पहिले खा हे लवकर. आणि ते आम्ही आणले होते जिथून घेऊन गेलो होतो डीमार्टमधून अंजीर, ते आता टाकले. यार मला काहीच नाही आवडलं डीमार्ट. आणि मी काहीच तुम्हाला सांगते, जर तुम्ही ड्रायफ्रुट्स डीमार्टमध्ये गेल्याला घेऊ नका. जर पॅकेटचे घेतात तर घ्या. हे जे आम्ही एवढे अक्रोड्स आणले किती महागाचे, पण हे एवढी बेकार टेस्ट लागून राहिले ना. विचार न्यू नाही आहे, जुनाच आहे ना ग. त्याच दिवशी गेले ब्लॉग चालू आहे ना काय, वी ऑल वेंट टू ब्रदर्स हनीमून. जुनाच आहे तो ब्रदर्स. तर आपला हा भाऊसाहेब आज सर्व्हिस सेंटरमध्ये जाणार आहे, कारण की त्याचे दिवस भरले. होय चलो. शार्प 9 वाजलेले आता. आणि तर गाईज आता वाजले 9 आणि आता जातो मी आंघोळीला, कारण की लवकर लवकर कामं करायची आहे. बाहेर जायचे आहे. पहिले वॉशरूम क्लीन करायचं आहे. आणि तर तुम्ही तोपर्यंत इथपर्यंत जर ब्लॉग पाहिला असेल तर चॅनलला सबस्क्राईब करा. A few inches later. गाईज आता तयारी वयारी झाली आमची आणि इकडे दिवा लावला. आज चांगल्या कामासाठी चाललो आहे. तो होप सो की झालं पाहिजे ते काम. तर इकडे मॅडमची अजून तयारी व्हायचीच आहे. आणि असं खतरनाक हवा चालू आहे बाहेर. आज आमची कसरत आहे. एक तो ओला करू, नाही तो ऑटोनीच जाऊ नाही ओलानीच जाऊ, कारण की ऑटो लय लेंबड बसल्यासारखे चालते. चौकात जावं लागते आणि चालणं मुश्किल आहे. सो शैला येणार आहे, तर शैल्याचं काम आहे थोडंसं. तर तो त्याला म्हटलं जे भेटेन ते ये. तर शैलूताई माहीत नाही किती वाजेपर्यंत येते. तर त्यांनी ब्रेक टाकतो म्हणते. म्हटलं भाऊ तू तुफानी करू नको, 10 मिनटं 15 मिनटासाठी पाहिजे. तू तिथं ये जो झट सही करून कल्टी मारजो. तर नाश्ता करू पहिले ना. भूक खूप लागली आहे मला. माझं काहीच खाल्लं नाही. मी उशीर झाला तर मी बनवलं पण नाही. आता कामात. ठीक आहे. ड्रायफ्रुट्स कोण खाईन बेटा? आता नाही का मी, मला बादाम एवढी कडू लागली सकाळी, माहिती नाही बादाम कशी सडलेली. आता लॅपटॉपमध्ये बॅगमध्ये लॅपटॉप घेतलं आणि दाखवून देऊ. ते पण दाखवायचं आहे, ते तिकडे पण जायचं आहे. आज बाईक नाही तर असे मोठे लॅपटॉप कुठे दाखवणार आहे तू? लॅपटॉप बर्थडे कशाने जायचं मग? पाहू ना, पण जाऊ ना कुठे. बस वगैरे राहते, बसेस चालू राहते. बसनीच जाऊ आम्ही बर्थडेला. नाही ऊन नाही जात, बसनीच जाऊ डायरेक्ट. ठीक आहे. तर ब्लॉगवर नवीन असाल तर सबस्क्राईब करा, तेच सांगतोय. सबस्क्राईब करा. ठीक आहे. आणि चला एन्जॉय करा ब्लॉग. फायनली ओला बुक केलेली आहे आणि येऊन राहिली आहे. ते चल 5 मिनिटात येणार. हे चाबी घेशील? नाही पडत. श्री स्वामी समर्थ. शैला आला असेल तिकडं असं वाटतं मला. प्रॉब्लेम बस ना. कारण मला सारखा One eternity later.
रेल्वे यायचं शाही माहिती नाही कशाने येऊन ऑटोने येईन तर कशाने तरी येईनच तो. स्टॅम्प पेपर सगळे आणले का? तर गौरवचा फ्रेंड यायचा जो शेअर वाढदिवस होतो ना. स्टॅपलर कंडिशन One eternity later. तर आता कॅबसाठी थांबलेलो आहे आम्ही. अजूनपर्यंत कॅब यायची आहे. वेट ती आली आहे कॅब तिकडून. ऊन खतरनाक आहे. कॅब आली आमची. आता शैल्या गेल्या. म्हटलं शैल्या झट जा म्हटलं. आली ना कॅब. ही आमची कॅब आहे. नाही हा नाही आहे. तिकडून येईल. चुकीच्या कॅबला हात दाखवणार होतो आम्ही. गाडीचा नंबर पाहून घेत होतो. खतरनाक ऊन आहे गाईज आणि त्याची वाट पाहून झालं. येईल हे इकडून आली असेल नाही तर नाही नाही काका. ही कुठून आलेली आहे? आपल्या बर्डीमध्ये F1 सोल्युशन म्हणून आहे एक याचं लॅपटॉपचं सर्व्हिस सेंटर आहे. असूस सर्व्हिस सेंटर आहे. गल्लीमध्ये नाही जाणार. मोदी नंबर मध्ये जर असला नाही मोदी नंबर नाही आहे. समोर म्हणजे याच्यावरच आहे. मेन रोडच आहे एकदम. आतमध्ये गल्ली जाते ना. काम झालंय फायनली आणि चाललो आहे आता सर्व्हिस सेंटरमध्ये लॅपटॉपच्या. हो सिंगल मध्ये ते सही आहे. चार्जेस घेत असते काही नाही 50-60 रुपये घेतले किती त्याच्यात पैसा रिसिव्ह जावं लागेल. पुन्हा 3 वाजता बँकेत यायचं आहे अजून. तर बघू आता फ्लॅट जवळ येईल तर मग जाऊ शकतो. डायरेक्ट जाऊ शकतो. म्हणजे नॉनस्टॉप तू इझिली नॉनस्टॉप जाऊ शकतो. नाही ते ये बरोबर आहे. बसलो. आता काम झालं आणि विषय असा झाला की खर्च जास्त सांगितला. पॅनलमधून डिस्प्ले इश्यू आहे पॅनलमधूनचा. एक तर ते काही नाही. 2 डिपेंडन्सी 2 आहे. एक तर केबल जर खराब झालं असं 1000 रुपयात काम येईल. नाही तर मग 8000. मग त्यांनी आता काय चेक केलं? आता त्यांनी डायग्नोस्टिक सगळं केबल सब काढकूड करून चेक केला. त्याला ते काही आता स्क्रू विसरला नाही. नाही त्याने सब लाव लूज केले आहे स्क्रू.
खोलगाव करतात आणि अर्धवट देतात. मागे त्यांना प्रॉब्लेम करून ठेवला. तर गाईज मी आता थोडा 1 hour later. आधी म्हणजे 3 वाजता आलो जवळजवळ घरी. माझी तर तब्येत जाम बिघडली कारण खूप हेक्टिक होतं, म्हणजे खूपच एक्झर्शन झालं. ऊन तर एवढी आहे बाहेर का डेंजर. घरी आल्यावर वॉमिटिंग्स वगैरे झाल्या आणि माहीत नाही असं चक्कर आल्यासारखं वाटत होतं. तरी आम्ही कॅबनीच फिरलो, म्हणजे एवढे पैसे खर्च झाले त्या कॅबच्या ह्याच्यामध्ये. जवळजवळ 700-800 रुपये गेलेच आमचे. कारण परत आम्हाला इथनं बँकेत जावं लागलं, बँकेतून परत गौरवला लॅपटॉपचं काम होतं तिकडे जावं लागलं. मी म्हटलं काय आता परत मी घरी जाणार आणि हा इकडे जाणार, मग वेगळे पैसे खर्च होईल म्हणून आम्ही बँकेत गेलो. बँकेतनं मग आम्ही गेलो लॅपटॉपचा इश्यू दाखवायला असूस शोरूममध्ये, जे की बर्डीला आहे. खूप लांब होतं तर ते वेगळे चार्जेस, कारण लांब जायचं म्हटलं तर कॅब ऑब्वियस आहे की चार्जेस जास्त पे करतात. तर तिथं मग असूसच्या शोरूममध्ये गेलो आणि तिथे एक इश्यू झाला. टू मच. तो इश्यू सांगावं की नाही सांगावं, पण खरं सांगते ना, मला तरी असं वाटतंय की यावर ट्वीट करावं की काय गव्हर्नमेंटला. तो इश्यू मी सांगणार नंतर, गौरव सांगेल काय झालं तर, पण मी आता नाही सांगत. गौरव गेलेला आहे परत बँकेमध्ये, त्याला काम होतं कारण परत बोलवलेलं होतं त्याला. आणि आता तो तर बसनी गेलेला आहे. ॲक्च्युली त्याला बस मिळाली इथनं, डायरेक्टच बस आहे, पण माझ्यामुळेच त्यांनी मगाशी कॅब बुक केली कारण ऊन एवढी होती आणि इथनं आम्ही चौकात पायी पण जाऊ शकत नव्हतो. मला पहिलेच तब्येत ठीक नाही वाटत आहे. काल पण एक्झर्शन झालं, पुलगावला गेलो काल, त्याच्यानंतर इकडे आलो आणि म्हणजे खूपच. आणि काल ट्रेन पण लेट होती तुम्हाला तर माहिती आहे, सो त्यामुळे खूप जास्त एक्झर्शन झालं. आणि आता मी थोडं रेस्ट करते आहे. मी म्हटलं त्याला माझं आता काम नाही आहे, ॲक्च्युली सिग्नेचरचं वगैरे काम होतं मगाशी, म्हणून मी आणि गौरवचा फ्रेंडसुद्धा आलेला होता. जसं की तुम्ही एका ब्लॉगमध्ये बघितलं असेल, शैलेंद्रला, म्हणजे शैलेश. अबे जल्दी बोल, कल सुबह पनवेल निकलना है. शैलेंद्र ॲक्च्युली मला कन्फ्युजन होतं की शैलेश म्हणू की शैलेंद्र. तर तो गौरवचा एक RPR आधीची या कंपनीमध्ये गौरव होता तिथला फ्रेंड आहे तो. तर त्यालासुद्धा आम्ही सिग्नेचरसाठी तिथे बोलवलं होतं आणि बँकेचं ते तर काम झालं आहे. बस आता गौरवला थोडं काही डॉक्युमेंट्स नेऊन द्यायचे होते, सो परत बोलवलं होतं तर ते करायला गेला आहे गौरव. त्याला म्हटलं तू जाताना बघ बस ऑटो काय मिळतं तर त्यांनी बसनी गेला तो, पण तरी त्याला तिथनं थोडं बस म्हणजे मेन चौकातच उतरवते, पण त्याला आतमध्ये पायी जावं लागलं. त्याचा फोन आला होता आता, त्याला म्हटलं येताना डायरेक्ट ऑटो कर घरपर्यंत, तर तो बोलला हो. आणि ऊन तर एवढी आहे की पायी चालूच नाही शकत माणूस. सो माझीच तब्येत बिघडून गेली आणि आता लागली मला भूक. नाश्ता तर केला होता पण ओमेटिनमुळे पूर्ण नाश्ता. यार मला ओमेटिन म्हटलं की खूप भयंकर गंभीर वाटते आणि आता मी थोडं रेस्ट करते म्हटलं आणि आता भूक लागली. तर स्वयंपाक तर काही बनवला नाही मी आज, कारण माझी बिलकुल इच्छा नाही आहे, मनस्थितीच नाही आहे की किचनमध्ये उभं राहून स्वयंपाक बनवायची. आता संध्याकाळचा स्वयंपाक करणार 2 टाईम. आम्ही दोघांनी नाश्ता केलेला होता त्यामुळे आम्हाला भूक नव्हती, पण आता मला भूक लागलेली आहे कारण सगळं गेलं. तर आता बघते मी काहीतरी थोडं पापड वगैरे तळून खाणार थोडंफार आणि बघू आता काय होत होतं. तर ज्या गोष्टीसाठी आम्ही बँकेमध्ये गेलो होतो ती गोष्ट लवकरच रिव्हील करू 2 दिवसामध्ये. आजचा सोमवार आहे, तर आय थिंक गुरुवारला वगैरे तो ब्लॉग शूट होईल, तर तुम्हाला तो शेअर होईलच चॅनलवर. सो त्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस नसेल केलं तर ती करा, कारण तुम्हाला तो जो गुरुवारचा ब्लॉग आहे तो बघायचा आणि त्याच्या पुढे पण खूप सारे सस्पेन्स आहे जे या ब्लॉग आपल्या चॅनलवर ओपन होणार आहे. आणि त्याचबरोबर माझे मिनी ब्लॉग, तर मिनी ब्लॉगचा असा इश्यू होऊन राहिला की थोडे मागे पुढे होत आहे. कालचा पूर्ण दिवस माझा पूर्ण ट्रॅव्हलमध्ये गेला, त्याच्यामुळे मी मिनी ब्लॉग शूट करून आहे पण अपलोड नाही केला. आज पण माझा पूर्ण दिवस गेला, पण आता मी सायंकाळच्या वेळेत तो अपलोड करून दिला मिनी ब्लॉग. तर गाईज फ्रेश झाली मी पारदीन दिसत आहे. तर ही काही वेगळी पद्धत आहे स्कार्फ बांधण्याची. मला जरा वातावरण सूट नाही होऊन राहिलं कारण मी फॉरेनर आहे म्हणून मी थोडासा स्कार्फ वाफ असं गुंडाळून होतं. मला मग अशी कारने हम तो गरीब आहे असा सीन आहे, कारण AC कार सूट होत नाही. दिवसभर मला कारमध्ये घुमा लागलं म्हणून माझी बिमार झाली, तब्येत ठीक करायसाठी चालली मी. चाललं बाहेर थोड्या कामासाठी.
मी चप्पल घालायला चालली, मी स्लीपर घातली आज. मी तुम्हाला चप्पल दाखवते माझी. हे बघा माझी चप्पल. बरं कम्फर्टेबल वाटत आहे आणि हे कम्फर्ट खरंच कुठंच नाही आहे. माणसाचं साधेपणा सगळ्यात मोठा कम्फर्ट असतो. प्राईम सिडॅन आणि मेन गोष्ट आम्ही आता कॅब बुक केली तर आम्हाला कमीमध्ये पडली. 97 मध्ये सिडॅन भेटली. ऑफरमध्ये ऑफर सुरू आहे का? काय माहिती, मी हे लावला. चलो आता लिफ्टचा वेट करत आहे. आली आपण लिफ्ट. लॉक केलं का डोर? हो. किचनचा लाईट, बेडरूमचा लाईट. चलो आम्ही चाललो आहे. तर गाईज अंधारात काही दिसत नसेल तर एवढे लाईट चालू आहे सोसायटीमध्ये तरी अंधार दिसत आहे. कॅब यायची आहे. गौरव थोडा प्रकाशित दिसत आहे. गौरवकडे मोबाईल आहे, माझ्याकडे मोबाईल नाही. तर अंधारात उभा आहे, म्हणजे अंधारात नाही उभं आहे, उजेडातच. पण हे लाईट सफिशियंट नाही आहे कॅमेऱ्यासाठी. फोकस पाहिजे आहे मोठा. आज आम्हाला माहिती पडलं. लाईट मार तुझ्या तोंडावर. डिस्प्ले आज हमको पता चला है. इकडे कुठे येऊन राहिली का? अंगावर येऊन राहिली का? एवढी मोठी जागा असून म्हणते ना खरंच. मंद गाडी नसल्यावर किती वांदे होते याचं एक्झाम्पल, खूप मोठं एक्झाम्पल. आणि एवढा पैसा चाललाय आमचा काही सांगू शकत नाही. 700 रुपये फक्त ओल्यावाल्याला दिले आम्ही. एवढे रईस आहे. नाही तर 1000 झाले. 1000 झाले. 100 रुपये कालचे आणि आजचे 1000 झाले. एवढे रईस आहे आम्ही. 1000 कम्प्लीट झाले आपले. ट्रिप जर दाखवल्या ना 200 300. पण नाही आज ऑफर पडल्या म्हणून तेवढे कमी झाले. 2000वर गेलं असतं बजेट. आज बी फक्त 97 रुपये. ते 97 रुपयात जमलं काम. सिडॅन 3 अपग्रेड झाली आहे ती. आता कसं एवढं उजेड दिसून राहिला म्हणजे काहीतरी मोबाईलमध्येच पहाय. आता चमकलो आम्ही. मोबाईलचा कॅमेरा पण मजाक करायला लागला आमच्यासोबत. गरीबासोबत कोण नाही मजाक करत. हम तो गरीब है. हम कॅब से जाते. हम तो गरीब है. गौरवकडनं पुरे कॅबचे पैसे वसूल करायचे आहे मला. गौरवनी बाईक घरी ठेवायला लावली ना, तर मग आता हे कॅबचे पैसे गौरव देणार आहे. आपण तर मस्त कॅबमध्ये बसून कम्फर्टेबल जायचं. जिसको पैसा देणार आहे बाबा वो दे देगा. झकझकीत झालो आता. अरे ते याचा ब्राईटनेस कमी होऊन राहिली आहे तुझ्या मोबाईलची. पागल. चार्जिंग नसेल झाली. यस काय चार्जिंगला लावायला काय झालं? चार्जिंग आहे ना. किती % आहे? 90 चार्जिंग आहे. चला गाईज कॅब यायची आहे. इथं वेट करत आहे सोसायटीमध्ये. खाली कॅब आली आहे का जवळपास? कुठे सरकून पा कशी राहील. कॅमेरा चालू कर. गाईज कॅब जरा एक कॅब पा कशी सरकून राहिली आहे. कशी सरकून तिरपी चालली. इंचू चावला. कैसे लोग रहते हैं यार यहाँ पर. ती सरळ नाही चालली आहे, तिळी चालली आहे. तिला माहित नाही का लखवा गेलाय. पुन्हा साईडला सरकते. गाईज कॅब आली फायनली आणि आता आम्ही निघालोय. अंधार झालाय बाहेर पण एवढाही नाही झाला. 25-26च्या वर 18 उनको पूछा नहीं आपने? हाँ पूछ रहे, वो देख रहे, ठीक.